त्या काळात मुलींना शिकवणं पाप समजलं जायचं. स्त्री म्हणजे घर, चूल आणि मौन तेवढंच तिचं आयुष्य मानलं जात होतं. पण सावित्रीबाई फुले यांनी हे चित्र बदलायचं ठरवलं. शिक्षणाची पहिली पायरी. सावित्रीबाई लहानपणी निरक्षर होत्या. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवलं अक्षर, शब्द, विचार. ते म्हणायचे, शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य नाही. आणि सावित्रीबाईंनी ते मनापासून स्वीकारलं. शाळेकडे जाणारा रस्ता. 1848 साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली. सावित्रीबाई रोज शाळेत जात. पण रस्त्यात लोक दगड मारायचे, शिव्या द्यायचे, शेण टाकायचे, तरीही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्या नेहमी 2 साड्या घेऊन जात. एक साडी घाण झाली तरी दुसरी घालून त्या वर्गात उभ्या राहायच्या. त्या म्हणायच्या, माझ्यावर पडलेलं शेण मला घाण करत नाही. ते फेकणाऱ्यांची मानसिकता घाण आहे. स्त्रियांसाठी संघर्ष. सावित्रीबाईंनी केवळ शिकवण दिली नाही, तर विधवांसाठी आश्रयगृह सुरू केलं. बालविवाहाला विरोध केला. गर्भवती विधवांचं संरक्षण केलं. स्त्रियांचा आत्मसन्मान जागा केला. त्या ख्या अर्थाने स्त्रीमुक्तीच्या जननी होत्या. शेवटचा त्याग. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली. लोक घाबरून पळत होते. पण सावित्रीबाई रुग्णांना खांद्यावर उचलून दवाखान्यात नेत होत्या. त्याच वेळी त्यांना प्लेगची लागण झाली. सेवा करतानाच त्यांनी प्राण सोडले. अमर प्रेरणा. सावित्रीबाई गेल्या, पण त्यांनी पेटवलेला शिक्षणाचा दिवा आजही उजळतो आहे. शिकवण. शिक्षण हे स्त्रीचं सर्वात मोठं शस्त्र आहे. अपमानापेक्षा ध्येय मोठं असावं. समाज बदलायचा असेल तर धैर्य लागतं. नारी शक्तीला सलाम.